नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ सुरू झाली आहे आपली दादर स्टेशनवरून, कारण की हा अजून एक नवीन आपण ट्रॅव्हल ब्लॉग करतो आहे. पण बघा, भिजलो आहे आपण पूर्ण, कारण की आपण आलो आहे ट्रेननी. आपल्याला ओलानी वहिनीमुळे यायला भेटलं नाही, तिला ट्रेननी यायचं होतं आणि आपण इथे पूर्ण भिजलेलो आहे. तर अर्धा तास अगोदर ट्रेनमध्ये आलेलो आहे प्लॅटफॉर्मच्या इथे, कारण की आपली जी ट्रेन आहे ती 6:15ची आहे. आता 6:40 झालं आहे. तर अर्धा एक तास आपल्याला इथेच उभं राहायला लागणार. याच्यामुळे आपण आता ट्रेननी आलो आहे, नाही तर मी ओलानी येणार होतो. लेट नाही बघा किती आपण भिजलेलो आहे. जर्नीच्या पहिलंच आपण एवढं आता भिजलो आहे. जसं ट्रेनमध्ये जाऊ आपण टी शर्ट चेंज करू, कारण की स्लीपर कोच आहे, अशामध्ये तर आपण झोपू शकत नाही. आपण चाललो आहे जर्नी आपली शेगावला. तर शेगावचे गजानन महाराज आहे, त्यांच्या दर्शनासाठी चाललो आहे. तर चला पुढे जर्नी कंटिन्यू करूया. बघा, ही आपली विदर्भ ट्रेन आलेली आहे. ॲज युजल लेट 7:30 वाजता आलेली आहे. आता आपला S5 डबा आपल्याला शोधायचा आहे. हा बघा आपला पूर्ण ग्रुप S6. आता आपल्याला S5 कडे, आणि हा आमचा S5 डबा. हळूहळू चढूया. केवढी गर्दी झालेली आहे बघा. सर्व काय शेगावला चाललेत काय बाबा? ट्रेन काय भरली आहे, इथे पण भरली आहे आणि इथे लोक अजून चढत आहेत. ठाणं चालू आहे. मित्रांनो, यावेळी झोमॅटोने नाही ऑर्डर केलं आहे, घरून जेवण बनवून आणलं आहे. पुलाव, कोशिंबीर, सोया चंक्स. आणि तिथे बघाल तर तिथे पप्पांची सीट आहे. पप्पा काका तिथे खात आहेत आणि मी इथे जेवतो. सकाळचे 4:15 झालेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत शेगाव रेल्वे स्टेशनला. बघा, आपला एवढा मोठा ग्रुप आलेला आहे दर्शनाला. मामा, मामी, मम्मी, वहिनी, मावशी, दादा, सर्व लोक आहेत बघा. आम्ही इथून आता 20 रुपये शेअरिंग रिक्षा केली आहे. एक रिक्षा पुढे पाठवली आणि आम्ही आता दुसऱ्या रिक्षासाठी थांबलो आहेत. आणि इथे तुम्ही आला तर तुम्हाला इथे असे पोपटांचे थवे बघायला भेटतात. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत आनंद सागर या भक्त निवासमध्ये. बघा, असा पूर्ण भक्त निवास. इथे स्टॅच्यू पण आहे. पण आता कसं इथे वेटिंग टाईम आहे, तुम्हाला दाखवतो. इथे सर्व वेटिंग टाईम आहे. तिथे तुम्हाला नंबर द्यावा लागतो. इथे असे काउंटर आहेत. जसे जसे रूम खाली झाली तशी तुम्हाला इथे बोलवलं जाईल आणि रूम अलॉट केलेल्या जातील. मी प्राईस तुम्हाला सांगतो. थोडं प्यायला लागतं आहे, कारण की आता इथे आम्ही आलेलो ऑलमोस्ट 4:30ला. 5:30 झालं, 1 तास झाला आहे. पण एक माणूस पण अजून पुढे सरकलेला नाही आहे. मम्मी कुठे आहे? तिथे बघा वेटिंगमध्ये मम्मी आहे अजून. बस दूध पिऊया, दर्शन करूया आणि चांदो मामा तर आहे बघा इथे आपला मस्तपैकी. बघूया आता किती 6, 7, 8 वाजता आहेत. झोप झाली नाही आहे, ट्रेनमध्ये झोपलो नाही, फक्त 1 तासाचाच नॅप घेतला आहे. बघूया कधी नंबर लागतो आपला. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत तरी आम्हाला अजून रूम भेटलेली नाही आहे. डोळ्यावर झोप बघू शकतात. कालपासून झोपलो नाही, 24 तासून जास्त झाले आहेत. ट्रेनमध्ये फक्त थोडा अर्धा 1 तासाचा पॉवर नॅप घेतला आहे. आणि हा संकुल इकडचा चांगला आहे म्हणून इथे आम्ही रूम बघायला आलेलो, आनंद विहार. आता बघूया, इथे नाही तर दादा गेला आहे विसावा, तिथे जर रूम भेटली तर तिथे बुक करू. संकुल तुम्हाला दाखवतो बघा, मस्त आहे. हे बघा, असा मस्त एक असा संकुल आहे. आणि ते खास बात आहे म्हणजे इथे तुम्हाला अशी ही फ्री बस सेवा भेटते. गजानन महाराज संस्था ही तुम्हाला मंदिर आणि जे हे भक्त निवास आहे तिथे तुम्हाला नेऊन सोडते. ही फ्री आहे, मस्त सुविधा आहे. तिथे पाठी फुलं बघा ना, किती मस्त वाटत आहेत. बघा इथे संकुल किती मस्त आहे. अशा बिल्डिंग आहे, तुम्हाला इथे घर भेटतं आणि इथे तुम्ही मॉर्निंग वॉक आणि सर्व करू शकतात. किती मस्त एक फ्रेश वातावरण वाटतं आहे बघा. काय मस्त माहोल आहे इथे, शांतता एकदम. बघा किती मस्त वाटतं आहे. मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडा चेंज. आनंद विहारमध्ये आम्हाला नाही भेटलं. 4 तास वेटिंग केली, 8 वाजले आहेत. तर आम्ही आता विसावामध्ये आलो आहे. दादानी इथे लाईन लागलेला आधार कार्डनी आता जाऊन तिथे माझ्या नावाने
रूम बुक करायला लागेल. मित्रांनो इथे तुम्हाला प्रसादालय भेटतो. हा एवढा मोठा प्रसादालय बनवलेला आहे इथे. हा मित्रांनो दादा आणि वहिनी नाश्ता करायला थांबले आहेत लाईनमध्ये. ही बघा वहिनी कशी बघते बघा. आणि एवढी मोठी लाईन आहे. इथे तुम्हाला नाश्ता चांगला स्वस्तात भेटतो. 30 रुपये इडली आहे, उपमा घ्याल, खिचडी घ्याल ही 18 रुपये आहे, पोळी 10 रुपये आहे, चाय कॉफी पण 10 रुपये आहे. ही लाईन लावायची आणि इथे आपण जे तुम्हाला दाखवतो जेवायचं. आणि इथे आम्ही नाश्ता घेतला आहे. इडली 30 रुपयाला आहे, 12 प्लेट घेतली आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. आणि नाश्त्यासाठी पण केवढी लाईन लागली आहे कारण की आज रविवार आहे. 18 रुपये, 10 रुपये, 18 रुपये मावशी खाते आहे. आम्ही इथे सर्व आता बसलो आहे. इडली नाही भेटली आम्हाला. इडली 30 रुपये होती. खिचडी खाऊन बघा. हा असा कॉम्प्लेक्स आहे आणि इथे मोठमोठे बिल्डिंग आहेत. 4-4 माळ्याचे बिल्डिंग आहेत आणि बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण आहे. तुम्ही बघा एरिया किती मस्त डेव्हलप, क्लीन, वेल मेंटेन्ड आहे. जरा पण कचरा जर दिसला तर जे स्वयंसेवक आहेत ते लगेच कचरा तो उचलतात. ज्येष्ठ लोकांबरोबर आला तर हा प्रॉब्लेम होतो. हे एवढ्या हळू स्पीडने चालतात. हा मित्रांनो असा एंट्रन्स आहेत. माऊलींचा फोटो. ते तुम्हाला लिफ्टची सुविधा आहे, जिन्याची सुविधा आहे आणि हा ब्रेकवाचा. आपली बघा असा कॉरिडॉर आहे. तुम्हाला दाखवतो. गरम पाण्याची सुविधा इथे, आर ओ वॉटरची सुविधा इथे आहे. आणि हा असा कॉरिडॉर आपण 4th फ्लोअरवर आहे. हा बघा कॉरिडॉर किती छान वाटतो आहे. इथे आमच्या 4थ्या फ्लोअरवर आहे आणि इथे बघा स्प्रिंकल्स पण सुरू आहेत. वेल मेंटेन जागा आहे ही. मित्रांनो हा आपला आता जिथे आपण स्टे करतोय तिथे बघू शकता असा भक्तिनिवास आहे आपला. 4 माळ्याचं आहे. फर्स्ट टाईम आपण इथे राहिलो आहे. जे पहिलं आपण आनंद भवन इथे राहिलेलो. आता हे 20वा करून आहे तिथे राहिलो आहे. ते पण चांगलंच आहे. बघू शकता तुम्ही लांबच्या लांब खाली ग्रीनरी आणि हे सर्व चांगलं आहे. तुम्हाला आतमध्ये आता रूम दाखवतो. तर बघा मित्रांनो ही 416 4A वाली रूम आम्हाला अलॉट झाली आहे. तुम्हाला दाखवतो रूम टूर. कंपेअर एकदम हॉटेलशी करू नका. नॉर्मल रूम आहे. इथे तुम्हाला ड्रेसिंग टेबल दिलं आहे. इथे वॉशरूम, आंघोळ तसा मोठा वॉशरूम आहे. इथे मला वॉश बेसिन दिली आहे. आणि आम्ही 4 बेडचं घेतलं आहे. 1, 2, 3, 4 नंतर हे 3 जॉईन करून इथे 4 लोक झोपून इथे वहिनीला झोपायला देऊ. बघा अशी रूम आहे. स्पेशियस आहे. प्लीज इग्नोर द पसारा. आणि 850मध्ये तुम्हाला ही एवढी चांगली रूम भेटणं ठीक आहे, चांगलं आहे. कारण की बाहेरची आम्हाला रूम भेटत होती ना ती 1000 ते 1500मध्ये भेटत होती. आणि ही जी भक्तनिवास आहे इथे 850मध्ये एकच प्रॉब्लेम आहे, गरम पाणी तुम्हाला भेटत नाही. गरम पाणी तुम्हाला बाहेरून घ्यावं लागतं. मित्रांनो 12 वाजले आहेत. ऑलमोस्ट 2 तास झोपलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला आपले फेवरेट शर्ट घालून. चला आता खाली जाऊया. गरमी तर आहे, पंखा आपल्या सोबत आहे. बघूया किती वेळ लागतो आहे दर्शनाला. इथे या भक्तनिवासमध्ये जी लिफ्टची सुविधा केली आहे ती सर्वात चांगली आहे. कारण की जे आनंदसागर भक्तनिवास आहे तिथे लिफ्ट नाही आहे. इथे 4th फ्लोअरवर यायला इझिएस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. मित्रांनो आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत दर्शन करायला. आपला पंखा आहे तो आपल्याला वाचवतो आहे कारण की ऊन तुम्ही बघाल तर खूप बेकार आहे. पाठी आपली मंडळी चालत आहे आणि हे आपलं फेवरेट शर्ट घालून आपण चाललो आहोत दर्शनाला. बघा पाठी हळूहळू चालत आहेत. आपण लिडिंग फ्रॉम फ्रंट आणि हा पंखा 10 on 10 मी देईन ना. खूप वाचवतो तुम्हाला या उन्हात. किती पीसफुल वातावरण आहे बघा ना. इथे 12 वाजले आहेत पण मस्त वाटतं एकदम. फॅमिली पिकनिकमध्ये बघा किती फरक पडतो. काका, दादा, मी एवढ्या पुढे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक बघा हळूहळू. वहिनी पण हळूहळू चालते बघा. मावशी, मामा, मामी, मम्मी, पप्पा आणि काका लास्टमध्ये. गाईज खूप ठिकाणी मी ट्रॅव्हल केलं आहे. बाईक राईड पण एवढे करतो. पण जे आज ऊन लागतं आहे, कुठे गेला सूर्य, तसं ऊन पहिलं कधीच लागलेलं नाही. वेलकम टू विदर्भ, नावगे.
वेलकम टू विदर्भ. लय गरमी आहे, लय गरमी आहे मित्रांनो. अशी तुम्हाला बस येते इथे पिक करायला. इथून ती तुम्हाला मंदिरामध्ये फ्रीमध्ये प्रवास नेते. बघा केवढी गर्दी आहे बससाठी, पण इथे ती फुल होणार आहे. प्रवास करतोय, फुल बस पॅक झालेली आहे. 5 मिनिटातच आम्ही पोचू मंदिराकडे. हा बघा, हा आहे आनंद विहार रिसॉर्ट. आनंद विहार राहिला तिथे आम्ही सकाळी आलेलो, पण तिथे घर नाही भेटलं, रूम नाही भेटली, म्हणून आम्ही आता विसावामध्ये राहतो. हे पण असं मोठं आहे बघा. आपल्याला आता बसने इथे आपल्याला थांबवलं आहे आणि इथे हे मेन भक्त निवास आहे. इथून आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया. मेन जी गल्ली आहे तिथे आम्ही एंट्री आता केलेली आहे. आता आतमध्ये जाऊया, बघूया लाईन किती आहे, कारण की गर्दी तर खूप आहे. तिथे तुम्हाला मंदिराकडे जाण्याचा मार्ग भेटतो आहे. इथे समोर मंदिराचं मेन गेट आणि इथून आपण प्रस्थान करतो आहे मंदिराकडे. मग आपण आलो आता मंदिराच्या आतमध्ये. पुढे आतमध्ये जाऊन चप्पल स्टँडवर चप्पल काढूया. गर्दी बघू शकतात, रविवार असल्यामुळे फुल शेगाव जॅम पॅक झालेला आहे. किती वेळ लागेल दर्शनाला काय सांगू शकत नाही. मग आता आपण चाललो आहोत ते समाधी दर्शन करायला. बघूया केवढी गर्दी आहे, कारण की आतमध्ये जाऊन पण तुम्हाला रांग भेटते. बघा याचा मेन गेट. बघा 2 तास लागणार आहेत चालायला. आम्ही हळूहळू मार्गस्थ होतो आहे पुढे. 10 मिनटं झाली आम्ही चालतो आहे, पण ही लाईन काय संपतच नाही. केवढी मोठी लाईन आहे बघा. 2 तास लिहिलेलं, कमीत कमी 4 ते 5 तास तर लागणार आहेत आपल्याला असं वाटत आहे. जेवण स्किप आहे, फक्त नाश्ता. ही लाईन तर लालबागच्या राजाला पण बीट करेल असं मला वाटायला लागलं आहे. कधीपासून आम्ही लाईनचा एंड स्पॉटच शोधतो आहे, पण तोच भेटत नाही. पण एक चांगलं आहे, AC आहे गाईस. आणि आम्हाला स्टार्टिंग पॉईंट भेटलेला आहे आणि आम्ही लाईनमध्ये एंट्री मारलेली आहे गाईस. टाईम अपडेट 1:10 आणि आम्ही जस्ट लाईनमध्ये एंट्री केलेली आहे. बघूया बाहेर 2 तास दाखवलेलं, तर किती तासात आपलं दर्शन होतं. आई हळूहळू चाला तुम्ही गजानन बोला. धीम्या गतीने लाईन आपली चालू आहे. बघूया 2 तास लागतात, 4-5 किती तास लागतात आहे ते. तर शिर्डीनंतर कुठची मला व्यवस्था आवडली असेल तर ही आहे, आणखी इथे AC आहे. शिर्डीला पण AC आहे आणि इथे पण AC आहे, म्हणून तुमच्या भावाला गरम होत नाही बघा. म्हणून इथे तुम्हाला बसायची पण अशी सुविधा केलेली आहे. तेव्हा गर्दी असते इथे तुम्ही बसू शकतात आणि पाठी पिण्याच्या पाण्याची सोय व इथे पण सोय, सर्व सोय. परत एवढी लाईनमध्ये आम्हाला राहायचं आहे. बघा तुम्हाला इथे पाण्याची सोय पण करून ठेवलेली आहे आणि लाईन तर काही संपायचं नावच घेत नाही. टाईम अपडेट गाईज 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता हा जो गोल टप्पा आहे तो पूर्ण केला आहे. अजून आम्हाला कमीत कमी 1 तास तरी लागेल. टाईम अपडेट 2:18 झालेले आहेत आणि आपण जस्ट मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. मित्रांनो इथून आपल्याला मंदिराचं दर्शन झालेलं आहे. भक्त इथे राऊंड मारतायत. 2:33 आणि आमचं दर्शन झालेलं आहे महाराजांचं. बघा अशीच मूर्ती आहे आतमध्ये. मित्रांनो 2:37 आणि आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. आता बस कुटुंबासोबत एक गोल राऊंड मारतोय. पाठी बघा ही लाईन, इथूनच आम्ही आलो. राम मंदिर, इथे आपलं समाधी मंदिर. आता आपण चाललो आहे महाप्रसाद ग्रहण करायला. बाहेर आलात नाही, ते महाप्रसादाची सोय आहे. एवढी मोठी बिल्डिंग आहे. आता आतमध्ये जाऊन आपण महाप्रसाद ग्रहण करूया. 3 वाजले आहेत आणि आपण इथे बघा आलो आहोत अन्नदान. गर्दी बघा केवढी आहे. अजून आम्हाला अर्धा तास लागेल वाटतं आमचा नंबर लागेपर्यंत महाप्रसादावरच्या ह्याच्यात. महाप्रसादाची अशी पूर्ण सोय आहे आणि एवढी लाईन लागलेली आहे. आमचा नंबर कधी येईल काय माहीत. 1 तास झाला लाईनमध्ये उभे आहोत. पूर्ण हालत खराब झालेली आहे. 3:30 वाजले आहेत. खूप भूक लागली आहे. बघूया नंबर कधी येतो आहे. हा बघा असा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. डाळ, वरण, भाजी, लाडू आणि भाकरी. आपण इथून आता बाहेर आलो आहे आणि ऑफिसवाल्यांसाठी प्रसाद घेतलेला आहे. हा बघा हा वाला. आणि आता मावशी आणि मामी पण घेते सेम.